बीड नंतर छत्रपती संभाजीनगर हादरलं। ठेकेदाराचं अपहरण, विवस्त्र करून अमानुष पद्धतीने मारहाण आणि मुख्य बाब म्हणजे या सर्व प्रकरणात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग। नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचे। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर महाराष्ट्र अजूनही हादरलेलाच आहे। तो संभाजीनगरमधून एक नवाच पण तितकाच थरकापजनक प्रकार समोर आलाय। एक बांधकाम ठेकेदाराला केवळ टेंडरच्या वादातून विवस्त्र करून केबल, रॉड आणि बेल्टने अमानुष पद्धतीने मारहाण केली गेली। विशेष म्हणजे या घटनेत पोलीस कर्मचारीच आरोपी म्हणून समोर आलाय। शरद राठोड एक बांधकाम व्यावसायिक, शहरात अनेक सरकारी प्रकल्पांवर त्यांचं काम सुरू होतं। अभिजित उर्फ बंटी बर्डेचा नावाचा तरुण पूर्वी एका दुसऱ्या ठेकेदार संदीप सिरसाट याच्याकडे काम करत होता, पण तिथे अपमान, मारहाण, उपासमार सुरू झाल्यानं बंटीनं शरद राठोडकडे कामाला जायचं ठरवलं। इथूनच या साऱ्या कट कारस्थानाची सुरुवात झाली। रविवारी मध्यरात्री 2 वाजता शरद एका लॉन्समध्ये जेवण करून घरी निघाले होते। गेटवरच त्यांना संदीप सिरसाट, त्याचा भाऊ पोलीस कर्मचारी मिथुन सिरसाट आणि इतर काही सहकारी भेटले। त्यांनी ऑफिसमध्ये बोलावलं असं सांगून शरदला गाडीत बसवलं आणि थेट सुधाकर नगर भागातील एका ठिकाणी नेलं। हे काहीसं पूर्वनियोजित होतं। त्या ठिकाणी आधीच 10 ते 15 लोक जमलेली होती आणि सुरू झाली एक अमानुषता। शरदला विवस्त्र करून तब्बल अर्धा ते पाऊण तास केबल वायर, लोखंडी रॉड, बेल्ट आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। रडण्याचा, किंचाळण्याचा काहीच उपयोग झाला नाही। त्याचा मोबाईल, गळ्यातील सोनसाखळी आणि दुचाकीची चावी हिसकावून घेतली गेली। आरोपींनी त्याच्या डोक्यात पिस्तूल ठेवून तुला जागीच ठार मारून टाकू आणि डोंगरात फेकून देऊ अशी धमकी देखील दिली। हा केवळ अपहरणच नव्हतं, ही पूर्ण नियोजनबद्ध कौर्याची कहाणी होती। शासकीय टेंडरच्या मागचं आर्थिक राजकारण हे फक्त टेबलावरच चालत नाही, त्यामागे ही असुरक्षितता आणि हिंसक व्यवस्था कार्यरत असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। या घटनेनंतर शरदने मोठ्या धाडसाने तात्काळ पोलीस आयुक्तालयात धाव घेतली। त्याच्या तक्रारीवरून लगेच गुन्हा दाखल करण्यात आला। तपास सुरू होताच मुख्य आरोपी संदीप सिरसाट स्वतःहून पोलीस ठाण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली। न्यायालयाने त्याला 11 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेत एक महत्त्वाची गोष्ट समोर येते, ती म्हणजे पोलीस कर्मचारी जर गुन्ह्यांमध्ये सहभागी असतील तर सामान्य नागरिक कुणाकडे न्याय मागायचा। एकीकडे प्रशासनाचा चेहरा म्हणून काम करणारे अधिकारी आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरीकडे पोलीस गणवेश परिधान केलेले गुन्हेगार बनले आहेत। बीड पासून ते छत्रपती संभाजीनगर पर्यंत एक अस्वस्थ करणारी मालिका महाराष्ट्राला जाग करत आहे। ही फक्त गुन्हेगारी नाही, ही व्यवस्थेवरची थेट सुनामी आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी पाहत राहा सत्य पे सत्ता आणि व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।